श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दीप अमावस्या म्हणजे काय, आपण हे या व्हिडिओमधून पाहणार आहे. आषाढी महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या म्हणून ओळखली जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या असते, जेथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशी पासून श्रावण सुरू होतो. असे म्हणतात की श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणासाठी आपण दिवे वापरतो. त्या दिव्याचे पूजन करण्यासाठी हा दिवस म्हणजे दीप अमावस्या असे म्हणतात. दीप अमावस्या काय केली जाते? दीप अमावस्याला काय केले जाते? दीप अमावस्याला आषाढी अमावस्या या दिवशी शंकर पार्वतीचे आणि कार्तिकीचे पूजन करतात. काही ठिकाणी व्रत देखील केले जाते. या दिवशी तुळशीला किंवा पिंपळीच्या झाडाला 108 प्रदक्षिणा देखील घातल्या जातात. अमावस्येच्या दिवशी पितरांना दर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. असे केल्याने आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. आषाढी अमावस्या आपण व्रत केले, पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी दान देखील केले जाते. जर आपण आपल्या पूर्वजनीच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात. या दिवशी व्रत केले किंवा उपवास ठेवला आपल्या पूर्वजनीच्या आत्म्याला शांती लाभते. या दिवशी तुळशीच्या, पिंपळीचे, केळी, लिंबू या झाडांचे रोपटे देखील लावले जातात. त्याने आपला ग्रहदोष शांत होऊ शकतो असे म्हणतात. याच दिवशी माशांना पीठ किंवा मुंग्यांना पीठ घातल्याने, पिठाच्या गोळ्या खायला घातल्याने देखील शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.